पावसाळ्यातील तुमचा आहार कसा असावा? पावसाळ्यातील आहारामध्ये तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, गहू या धान्यांचा समावेश करा. तुम्ही जेवण करत असताना एका वेळी एकाच धान्याचे जेवण करा. समजा तुम्ही भाकरी खात असाल तर त्यासोबत भात खाऊ नका. एकाच कार्बोहायड्रेटचे सेवन करा. तुम्ही कोणतेही नवीन धान्य खात असल्यास ते खाण्याआधी थोडे भाजून घ्या, कारण अग्निसंस्कार झाल्यानंतर ते पचण्यासाठी हलके जाते. पावसाळ्यामध्ये साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्या जास्त खाव्यात. कडधान्यांमध्ये मूग, मसूर, हुलगे, चवळी किंवा हरभरा यांसारख्या कडधान्यांची आमटी किंवा उसळ करावी. मुगाचे वरण किंवा हुलग्याचे पिठले यांचा आहारात समावेश करावा. सर्व प्रकारच्या फळभाज्या रोजच्या जेवणात असाव्यात. भाज्या धुवून चांगल्या शिजवून खाव्यात. कोणतीही भाजी कच्ची खाऊ नये. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पालेभाज्या जास्त खाऊ नये. पावसाळ्यामध्ये रानभाज्या जास्त उगवतात, म्हणून सर्व प्रकारच्या रानभाज्या खाव्यात, कारण त्यामध्ये भरपूर प्रथिने असतात. हळद, आले, लसूण, सुंठ यासारख्या मसाल्यांचा जास्त वापर करावा, म्हणजे सर्दी खोकल्याचे आजार बरे होऊन पचनाच्या समस्या आटोक्यात येतात. पावसाळ्यात मांसाहाराचे सेवन टाळावे. पावसाळ्यात विविध फळभाज्यांचे सूप करून प्यावे. रात्रीच्या आहारात खिचडी, मिक्स डाळींचे डोसे किंवा थालीपीठ, घावणे यांचा समावेश करावा. शरीरात इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सी जीवनसत्वांनी युक्त असे पदार्थ खावेत किंवा ताकाची कढी करून प्यावी. लसणाचा उपयोग पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणात करावा, म्हणजे शरीरातील वात कमी होण्यास मदत होते. जेवणामध्ये तुपाचा वापर करावा, त्यामुळे शरीरातील पित्त कमी होईल. स्वयंपाकात मोहरी व हिंग यांचा वापर जास्त करा. तळलेले पदार्थ खायचे झाल्यास ते घरीच बनवून खा. पिण्यासाठी गरम पाण्याचा वापर करा. हळद, दालचिनी हे पाण्यामध्ये उकळून प्या. तसेच तुळशीचा काढा आणि ग्रीन टी यांचे सेवन करा. पावसाळ्यात अन्न पचण्यास हलके जावे म्हणून आलेपाक किंवा शतावरी चूर्ण खा. शिळे अन्न पावसाळ्यात अजिबात खाऊ नये. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर करा. तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.